आणखीन एक मुलींनो, मुद्दाम सांगते, माझ्या आईने मला स्पर्शाचं अंतर शिकवलं होतं. स्पर्शाचं अंतर. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? मी 14 वर्षाची झाले, माझ्या आईने मला सांगितलं, आता तू मोठी झाली आहेस बाई, घरात वावरणारे तुझे वडील, तुझे काका, तुझे मामा, तुझे आजोबा, तुझे भाऊ सगळे पुरुष आहेत. कुणाच्याही अंगाला चुकून सुद्धा हात लावायचा नाही. माझ्या पिढीच्या प्रत्येक बाईला विचारा, कधी आम्ही वडिलांच्या अंगाला हात लावलाय का? एकदा मला खूप ताप आला होता म्हणून वडिलांनी माझ्या कपाळाला हात लावला. परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलाय की काय असं मला वाटलं होतं. आणि दुसरा स्पर्श, वडील गेल्यावर त्यांच्या पायांना मी केलेला नमस्कार. भारतीय संस्कृती स्पर्श सांगणारी नाही, स्पर्शाचं अंतर सांगणारी आहे. भारतीय संस्कृती त्याग सांगणारी आहे. भारतीय संस्कृती योग सांगणारी आहे. भारतीय संस्कृती मोह सांगणारी नाही. लक्षात घ्या. आणि सगळ्या पुरुषांनो, तुमची मुलगी 9व्या वर्षी मोठी होतीये, हार्मोन्स बदलत चालले, तुम्हाला जाणीव आहे का? पूर्वी वडिलांना भीती नव्हती. 12व्या वर्षी लग्न, 12व्या वर्षी मुलीला न्हाण आलं, 14व्या वर्षी लग्न होतं. आज मुलगी 9व्या वर्षी शाणी झाली, लग्न 26व्या वर्षी आहे. मधली 16 वर्ष तिला तुम्ही कशी जपणार आहात? कुठला संयम शिकवणार आहात? कुठला इंद्रिय संयमन शिकवणार आहात? आज मुली हॉस्टेलला राहत आहे, रस्त्याने जाता येता त्या छोट्याशा स्कूटीवर किती चिकटून पुरुषांना बसतायत. तुम्ही जे चित्र बघताय, मी पण बघतीये. आपण कुणी बोलायचं धाडस करू शकत नाही. का बरं? घरातनं आईने हे समजावून सांगितलं पाहिजे. आणखीन हात जोडून विनंती, ते फेसबुक आणि व्हॉट्सअप याचा जरा वापर नीट करा. त्या फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे इतकी भांडणं आहेत घराघरातनं. मोबाईल अवघड आहे.